निराकारतेच्या स्वरूपाची प्रचिती दिली आणि तो मार्ग शेवटी निवडला. हे महात्म्यांचा विषय. म्हणून सर्वसामान्य जीवाला या ठिकाणी कुणीतरी परमात्मा असा आहे, कुणीतरी तो देव कसा आहे असं या ठिकाणी कळलं पाहिजे. आणि बाकीची सृष्टी न पाहता तो देव आणि मी एकच आहे, लक्षात ठेवा, वेगळी काही नाही, हे कळलं पाहिजे. हे सर्वसामान्याचा विषय. म्हणून पंढरी पांडुरंग परमात्म्याच्या या नगरीमध्ये आपण आलेलो आहे. तर निराकार तत्वाचे लोक इथं वागत असताना पंढरीच्या सभोवतालच्या परिसराला सुद्धा धन्यता देतात. लक्षात ठेवा, इथली माणिक भाषा, जी काही माती आहे, जे काही गवत तृण आहे, ते देव माना असं नामदेव महाराज म्हणतात. लक्षात ठेवा. आणि म्हणून इथलं तीर्थ असणार, इथले दगड असणारे, इथले या ठिकाणी पाषाण असणार, गवत असणार, हे सगळं देव स्वरूप आहे. हे निराकार तत्वातलाच विषय. साकाराची भक्ती करणारे लोक निराकार परमात्मा कसा पाहतील हे महत्वाचा विषय. माऊलींच्या स्वरूपामध्ये त्यांच्या जीवनात काय आलं? तुझ सगुण मानो की निर्गुण रे, तुझ सगुण मानो की निर्गुण रे. सगुणाला पाहावं का निर्गुणाला पाहावं? सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एक गोविंद रे. तुझं साकार म्हणो की निराकार रे, साकार निराकार एक गोविंद रे. हे दृष्टिक्षेप पाहणाऱ्याचा, त्या महात्म्याचा लक्षात ठेवा. म्हणून त्या बोधाला प्राप्त झालेले महात्म्य निराकार ब्रह्माला सुद्धा या ठिकाणी परमतत्वच मानतात आणि साकाराला सुद्धा परमतत्वच मानतात. हे दोन स्वरूपाची देवता आहे. म्हणून कोणता साकार आणि कोणता निराकार या ठिकाणी निराकार तत्वात आपण सगळे आलो. मग याच्यामध्ये मानव आला, याच्यामध्ये मुंगी आली, याच्यामध्ये दवडा आला, याच्यामध्ये किडे आले, याच्यामध्ये जीवजंतू आले. लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या संपर्कात येणारेच हे लोक आहेत सगळे दररोजच्या दिवसात. आपण त्याला कशा दृष्टीने पाहावं, हा दृष्टीचा भेद आपल्याजवळ नसावा. ते परमात्म्याचेच अंश आहेत या दृष्टीने आपण त्यांना या ठिकाणी पाहावं. म्हणून काय त्या ठिकाणी जे दिसणारे तत्व आहे ते परमात्म्याचं आहे. सर्व घटी राम देहा देही